सो बेसिकली या वर्षीचा जो विषय आहे ज्याचं नाव आहे शहाणपण देगा देवा. आपण दर आपल्या रुटीनमध्ये दैनंदिन दिवसांमध्ये तर आपण बरीच रस्त्यावरती वावरणारी लहान मुलं आपण पाहतो, फुटपाथवरती राहणारी माणसं पाहतो. सो गणपती हा सगळ्यांकडे बसतो, म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये सुद्धा, चाळीतसुद्धा, सोसायटींमध्ये सुद्धा. तसाच या लोकांनीसुद्धा हा गणपती बसवला आहे आणि तो गणपती गणेशोत्सव कशा पद्धतीत साजरा करतायत आणि ते आपल्याला एक संदेश देऊ पाहत आहेत की काही गोष्टी आपण रियूज करता येतील, काही गोष्टी एलिमेंट्स वापरता येतील. सो ते देवाकडे इतकंच म्हणतात की आम्हाला फक्त बालपण नको, तर आम्हाला शहाणपण पण दे. आणि जर तुम्ही बघायला गेलात तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण रियूज केल्यात. काही एलिमेंट्स आहेत जे आपण डेली रुटीनवर फेकतो, त्याचा वापर कसा करता येईल. म्हणजे इथे फुटपाथ आहे, स्ट्रीट पाईप्स आहेत, तर त्या पाईप्सच्या आतमध्ये सुद्धा एक संस्कारांची शिदोरी आहे. तिथे इतिहासाचं 4थीचं पुस्तक आहे ज्यात महाराजांवरचं बरंच गोष्टी आणि त्यांच्या आयुष्याबद्दलचं लिहिलं आहे. पण त्याचबरोबर सिंधुताई सपकाळ आणि APJ अब्दुल कलाम यांचे आदर्शसुद्धा त्या मुलांना शिकवले जात आहेत. सो बेसिकली या मुलांबरोबर वावरणारा तो गणपती बाप्पा आहे आणि तो सर्वांचा आहे, अशा कॉन्टॅक्ट्सने ते यंदाचा विषय होता. आपण दरवर्षी प्रयत्न करतो की जितकं जास्त इको फ्रेंडली गोष्टी वापरता येतील, ज्या नेचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण वापरायला हव्या आणि जितक्या रियूज मटेरियल करता येतील, म्हणजे एक जास्त खर्च न करता. सो इथे आपण सध्या वूड वापरलं आहे, काही पेपरचे पताके केले आहेत, काही प्लास्टिकच्या बॉटल्स यूज केल्या आहेत ज्या वेस्ट होत्या आणि त्यांचं मग एक लिट असा लाईट जो असा केला आहे जो थोडा एका झुंबरसारखा दिसतो आहे. त्याचबरोबर आपण काही इकडे वुडनचे तुकडे वापरले आहेत. त्यानंतर काही कलर्स पण जितकं होईल तितकं नॅचरल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सो बाकी कार्डबोर्ड्स आणि ताडपत्री याच पॉईंट ऑफ व्ह्यू, सो जितकं ते नॅचरल दिसेल असं.